दिल्लीतील बहुचर्चित मद्य घोटाळा प्रकरणात कोर्टाचा निर्णायक फटका। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक मनीष सिसोदियाला सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त करण्यात आले। न्यायालयाने स्पष्ट केले, ठोस पुरावे नसलेले आरोप मान्य होऊ शकत नाहीत। इन्होंने झूठा केस लगाया और आज ये साबित हो गया। कोर्ट ने कहा है कि केजरीवाल कट्टर ईमानदार है, मनीष सिसोदिया कट्टर ईमानदार है, आम आदमी पार्टी कट्टर ईमानदार है। केजरीवाल भावुक झाले आणि म्हणाले, सत्याचा विजय झाला। आम्हाला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे। सीबीआयने अद्याप उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा दिला आहे। दिल्लीच्या 2022-23 अबकारी धोरणाशी संबंधित या प्रकरणात आम आदमी पक्षाचे अनेक नेते अडकले होते। आता केजरीवाल आणि सिसोदियाला मोठा दिलासा मिळाला आहे।